केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं लागेल। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता होणार आहेत। तुम्हाला जे गहू आणि तांदूळ आता मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिले जाते त्यामध्ये पोषण मूल्य या ठिकाणी कमी प्रमाणात असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नवीन वर्षाच्या येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून आता सरकार तुम्हाला 5 मोफत वस्तू देण्याचा निर्णय झालाय। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ मोफतपणे मिळतच आहे। यासाठी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही। त्या धर्तीवर आता तुम्हाला 5 मोफत वस्तू सरकारच्या माध्यमातून देण्याची घोषणा झाली आहे। यामध्ये 5 मोठ्या भेटवस्तू तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहेत, ज्याची किंमत 50 ते 60 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे, जे तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा 1 रुपया सुद्धा लाभ भेटणार नाही। तुमच्या घरामध्ये फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी आता पात्र ठरू शकता। या लाभाचा फायदा तुम्ही या ठिकाणी आता घेऊ शकता। या योजनेमध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या सुविधा आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। आता रेशन कार्ड धारकांना मोठ्या नियमामध्ये आता बदल करण्यात आलाय, जो येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून सर्वांना लागू होतोय। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, लॉकडाऊन नंतर प्रत्येक रेशन धारकांना गहू आणि तांदूळ घेण्यासाठी 1 रुपया सुद्धा अजिबात द्यावा लागत नाही। म्हणून गहू आणि तांदूळ या ठिकाणी सर्वजण मोफतपणे त्या ठिकाणी घेऊ लागलेत। काही जण जनावरांना हे गहू तांदूळ घालतात, तर काही जण बाजारामध्ये घेऊन सुद्धा जाऊन विकतात। काही जणांचा असा गैरसमज आहे, रेशन धान्य दुकानामध्ये जे काय गहू तांदूळ मिळतंय तर ते अजिबात चांगलं नसतं। तर यावरती 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून आता गहू तांदळावरती मोठं या ठिकाणी चेकिंग करण्यात आलंय। त्यावेळी असं लक्षात आलंय, जे गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मिळतंय तर त्यामध्ये पोषण मूल्य म्हणजे त्यापासून मिळणारी जी ताकद आहे तर ती एकदम कमी असल्याचं डॉक्टरांच्या संशोधनामध्ये या ठिकाणी आता समोर आले। त्यामुळे सरकारने फायनल निर्णय घेतलाय की आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या नवीन वर्षामध्ये तुम्हाला गहू तांदळाऐवजी आता सरकारने 5 वेगवेगळ्या वस्तू देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। सरकारने नागरिकांच्या भल्यासाठी आणि आरोग्यासाठी गहू तांदळाऐवजी आता वेगळ्या 5 भरपूर मोठमोठ्या वस्तू या ठिकाणी असणार आहेत, ज्याचा फायदा आता 80 कोटी रेशनधारकांना या ठिकाणी होणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशनधारकांना यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता त्यांना जगण्यासाठी म्हणजे आता गहू तांदूळ तर या ठिकाणी मिळतच होतं, परंतु त्यासाठी तेल आलं, या ठिकाणी चटणी असेल, मीठ असेल, यासाठी पैसे लागतात। मग पैसे देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलाय। बघा, प्रत्येक रेशनधारक कुटुंबातील एका व्यक्तीला 200 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। लक्षात ठेवा, किती तुमच्या घरामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर एकाचे 200 रुपये, असं 5 जणांचे मिळून 1000 रुपये पेन्शन देखील आता देण्याचा निर्णय घेतलाय। परंतु 36 जिल्ह्यातील फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे मंजूर देखील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आतापर्यंत फक्त रेशन कार्डावरती पेन्शन देणार अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून खास रेशनधारकांसाठी प्रत्येक महिन्याला कुटुंबातील जो मेन सदस्य असतो त्याच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रेशन कार्डावरती 1000 रुपये देण्याचा निर्णय झालाय। परंतु तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर तुम्हाला 800 रुपये येणार आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी
5 जण असतील तर 1000 रुपये येणार आहे, म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज झाला आहे. बघा तुम्हाला कशा पद्धतीने आता हा लाभ मिळवायचा आहे, तसेच अजून कोणकोणते लाभ आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना गहू तांदळापासून सुटका मिळणार आहे आणि त्याऐवजी महत्त्वाच्या 4 ते 5 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला गहू देण्याऐवजी 10 किलो गव्हाचा या ठिकाणी पिठाचा आटा, म्हणजे तुम्हाला बाजारामध्ये गव्हाचं दळलेलं पीठ मोफतपणे या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये मिळणार आहे. म्हणजे आता जे काय तुमचं गहू आहे तर ते दळलेल्या स्वरूपात तुम्हाला 10 किलो या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे त्या ठिकाणी गहू तर 10 किलो घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ तर या ठिकाणी तुम्ही आता घेऊ शकता. राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता ही मोठी संधी या ठिकाणी आता असणार आहे. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. सरकार सध्या वेगवेगळ्या योजनांद्वारे प्रत्येक रेशनधारकांना आर्थिक मदत करत आहे. काही जणांना मोफतपणे भांडी वाटप करत आहे, काही जणांना रेशन कार्डावरती विहिरी मंजूर करून देतंय, तर काही जणांना घरे सुद्धा मंजूर करून देतंय. अशाच प्रकारे आता या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या वस्तू आता पुढील महिन्याच्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नागरिकांना खर्चा पाण्यासाठी 1000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. परंतु तुमच्या घरामध्ये या ठिकाणी जर 2च व्यक्ती असेल तर फक्त 400 रुपये मिळणार आहे. म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता झालेला आहे. राज्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे काढलेलं असेल तर तुम्हाला चांगलंच माहित आहे, सरकार तुम्हाला PM किसानचे 2000 देते, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देते. लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये कोण असेल तर सरकार तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देते. अशा वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी कायमच सरकार देत असतं. तशाच प्रकारे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे आता त्या सर्वांना प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये, मग तुमच्या घरामध्ये 10 व्यक्ती जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपये देखील मिळणार. म्हणजे जेवढ्या काही व्यक्ती असतील तर त्या सर्वांना प्रत्येकी 200 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात मोठा 10 वर्षातील ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे. त्यामुळे हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी तुम्हाला काय वेगळी पद्धत आता करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये यासाठी महत्त्वाचं एक कार्ड काढणं गरजेचं आहे. ते तुमचं असणारच आहे. असेल तर अभिनंदन. ते म्हणजे मतदान कार्ड असायला पाहिजे. कारण पहिला काय होत होतं, तुमचं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी चेकिंग केलं जात होतं. परंतु सरकारने या ठिकाणी आता निर्णय हा घेतलाय की मतदान कार्ड हे ओळखपत्र करूया, जेणेकरून लोक मतदान कार्ड काढतील आणि मतदान सुद्धा करतील, ज्यामुळे सरकारला याचा फायदा होईल. त्यामुळे आता पहिलं ओळखपत्र तुम्हाला यासाठी चेक करण्यात येणार आहे, ते म्हणजे तुमचं मतदान कार्ड. आता बघा, तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत तर त्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीकडे म्हणजे रेशन कार्डावरती 4 ते 5 जण जी नावं आहेत तर त्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीकडे मतदान कार्ड या ठिकाणी तुम्हाला असायला पाहिजे असं सांगितलंय. म्हणजे जे जे नागरिक आता मतदान करतात आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे त्या नागरिकांना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड जर त्यांच्याजवळ असेल तर तुम्हाला प्रत्येकी व्यक्ती 200 रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. जर 5 जण असतील घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये पकडलं तर 1000 रुपये, 4 जण व्यक्ती असतील तर 800 रुपये असं देण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतल्याने आता याचा लाभ घेण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत.
मग याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा, कारण तुम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी माहिती घेत नाही, त्यामुळे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत असतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशनधारकांना खुश करण्यासाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळते। मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे या ठिकाणी अनेक नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आली होती, घरकुल सुद्धा बांधत आहेत। तसेच नागरिकांना या ठिकाणी 300 युनिट लाईट बिल सुद्धा पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबांना मोफत केले आहे। तुम्ही फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला जर लाईट बिल पण मोफत पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने आता एक नवीन योजना फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी काढल्या। बघा, लाईट बिल देखील 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून तुम्हाला 300 युनिट या ठिकाणी देत आहे। सरकारच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी फायदा होत आहे। त्यामुळे आता हा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तसेच पिवळ्या व केशरी रेशनधारकांना या ठिकाणी आता तुम्हाला जे गॅसचे तुम्ही 800-900 रुपये या ठिकाणी गॅसला घालवता, तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला निम्या किमतीमध्ये आता मिळणार आहे। म्हणजे पिवळ्या व केशरी रेशनधारकांना 450 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला किमतीमध्ये रेशनधारकांना गॅस सिलेंडरची टाकी घेता येणार आहे, परंतु फक्त पिवळ्या व केशरी रेशनधारकांना घेता येणार आहे। मग कशा पद्धतीने हे लाभ मिळवायचे, अशा प्रकारचे जवळपास तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयांचा फायदा करून देणारे असे वेगवेगळे या ठिकाणी आता तुम्हाला 5 आनंदाच्या गिफ्ट 5 वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे। मग यासाठी काही अटी आहेत का, काही पात्रता सरकारने ठेवलेत का? होय, सर्वच रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही। यासाठी काही अटी पात्रता आहेत आणि राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे। सरकारच्या माध्यमातून महिलांना तुमच्या घरातील त्या ठिकाणी स्कूटी सुद्धा या ठिकाणी वाटप होणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून अजून पण मोठमोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेत। तसेच सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ज्येष्ठांसाठी सुद्धा आनंदाचे निर्णय घेण्यात आलेत। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून मोठे निर्णय या ठिकाणी आता घेण्यात येणार आहेत। महिलांना स्कूटी देखील या ठिकाणी वाटप होणार आहे। तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून आता एका योजनेद्वारे स्कूटी सुद्धा वाटप होणार आहे। भयंकर फायद्याच्या वस्तू आहेत, मोठमोठ्या वस्तू आहेत। तुम्ही जर बाजारामध्ये विकत घ्यायला गेलं तर 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला जाग्यावर या ठिकाणी मोजावे लागतील। एवढ्या मोठ्या वस्तू या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफतपणे मिळत आहेत। परंतु कोणकोणत्या नागरिकांना मिळत आहेत, तर यासाठी काही अटी पात्रता लावलेत। ते म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणत्या तरी एका व्यक्तीकडे घरातील मतदान कार्ड असायला पाहिजे। आता बघा, सरकार काय म्हणते, भरघोस मतांनी तुम्ही आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आम्ही खुश होऊन आता सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या या ठिकाणी लाभ आता देण्याचा निर्णय घेतलाय। तुमच्या घरामध्ये 65 वयावरील जर कोण ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांनी जर पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सर्वात मोठे लाभ सरकारच्या माध्यमातून आता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये प्रमाणे आता रेशन कार्डावरती पैसे कोणाला मिळणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या व्यक्तीला स्कूटी मिळणार आहे, कोणाकोणाला 450 रुपयामध्ये गॅसची टाकी घरी आणता येणार आहे। आता तुम्ही लगेच पाहायचं आहे, 10 वर्षापासून भाजप सत्तेत असल्यामुळे रेशन कार्ड धारक कुटुंबांना कोणताच लाभ त्या ठिकाणी आतापर्यंत मिळाला नव्हता। त्यामुळे सर्वात मोठा निर्णय 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी लागू करण्यात आला आहे। जसं की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना
लाडक्या बहिणींना 1500 रुपये या ठिकाणी येत असतात. शेतकरी बांधवांना PM किसानचे 2000 येतात. नमो शेतकरीचे 2000 येतात. तसेच पीक विमा तसेच कर्जमाफीसाठी सुद्धा पिवळे व केशरी रेशन धारकांना लाभ सगळ्यात जास्त मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आले. त्यामुळे केशरी रेशन धारकांना पिवळ्या रेशन धारकांना आता 1 जानेवारी 2026 पासून सर्वात मोठे आनंदाचे निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आले. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये तुम्ही आता जाऊन वैतागला असणार. कारण त्या ठिकाणी नागरिकांना डोक्यावर काहींना गाडीवर तुम्हाला या ठिकाणी गहू आणि तांदूळ आणण्यासाठी वैताग येत होता. तर पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. याआधी सुद्धा या बातम्या तुम्ही ऐकल्या असणार, परंतु 1 जानेवारी 2026 पासून पहिला निर्णय लागू होतोय. ते म्हणजे आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झालेली आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मोफतपणे आता 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक गावाला दिले जाणार आहेत. म्हणजे तुमचा तालुका या ठिकाणी असेल, त्या तालुक्यामध्ये गावे असतील तर या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला 2 टेम्पो आणि त्या 2 टेम्पोद्वारे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी या ठिकाणी आता घरपोच गहू आणि तांदूळ तुम्हाला देण्याचा निर्णय झालाय. आतापर्यंत तुम्ही या बातम्या ऐकल्या असणार, परंतु अधिकृत GR सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात येणार आहे. पहिला लाभ तुमच्या लक्षात आला का बघा, 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला खरोखर या ठिकाणी आता या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये मोफतपणे गहू आणि तांदूळ घरपोच सेवा या ठिकाणी पुरवली जाणार आहे. हा झाला पहिला निर्णय. आता दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारचे 5 निर्णय कोणते कोणते घेण्यात आलेत सर्वांनी आता ऐकायचं आहे. आता बघा, या ठिकाणी दुसरा निर्णय आनंदाचा घेण्यात आलाय. ते म्हणजे आता तुम्हाला गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर ते तुम्हाला सबसिडी गव्हर्नमेंटकडनं आता मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी आता पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा तुम्ही गॅस सिलेंडरच्या टाकीला तुम्हाला 800 ते 950 अशा प्रकारचे तुम्हाला किंमत मोजावी लागते. त्यामुळे तुमच्या खिशावर मोठा ताण बसत असतो. काही जण या ठिकाणी गॅस सिलेंडरला पैसे या ठिकाणी भरायला नसतात, त्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करतात. परंतु निम्या किमतीमध्ये म्हणजेच 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये जर तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी आता आणता येणार आहे. कशी आणता येणार आहे तर सर्वांना या ठिकाणी सांगण्यात आले 1 जानेवारी 2026 पासून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक रेशनधारक कुटुंबाला 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळवता येणार आहे. कशा पद्धतीने मिळवता येणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु सरकारने काय सांगितलंय की तुम्ही जेवढे काय असेल तर ते 850 रुपये 900 रुपये पहिल्यांदा गॅस सिलेंडरला भरायचे. त्यानंतर सरकारला एक अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर या ठिकाणी आता 450 वरील जेवढे काही पैसे तुम्ही भरला असाल तर तेवढे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला अनुदानच्या स्वरूपात आता जमा होऊन राहील. हा झाला दुसरा निर्णय. त्यानंतर आता पुढचे अजून 3 निर्णय आहेत. ते जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर आनंद होणार आहे. त्यामुळे पुढचे निर्णय कोणते आहेत नक्की पहा. आता पहा, या ठिकाणी 3 नंबरचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलाय, जो आजपर्यंत या ठिकाणी कधी सुद्धा घेण्यात आला नव्हता. ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं होतं की 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 करू. अखेर फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून झालाय. 1500 वरून आता तुम्हाला 2100 नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. ही अधिकृत बातमी या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना सांगितल्या. हा झाला तिसरा निर्णय. चौथ्या नंबरचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय. ती म्हणजे आता अनेक नागरिकांना बघा, तुम्हाला पण माहीत असेल, मतदान कार्ड काढून पण मतदान कार्डावरती लाभ सुरू होत नव्हता. म्हणून मतदान कार्डावरती आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरती तुम्हाला पैसे बिनव्याजी आता वापरता येणार आहेत.
प्रत्येक महिलेला 10,000 रुपयेपर्यंत एका वर्षासाठी तुम्हाला पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरती तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी एका वर्षासाठी मोफतपणे वापरता येणार आहेत, परंतु ते पैसे तुम्हाला परत त्यांना करावे लागणार आहेत. त्यानंतर आता 5वा नंबरचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता येणार आहे. तुम्हाला गहू तांदूळ जशा प्रकारे मिळतं तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळे असतील, तेला असतील, जशा प्रकारे तुम्हाला गणेश उत्सव मिळतं, गणेश उत्सव निमित्त तसेच तुम्हाला दिवाळीला आनंदाचा शिदा रेशन धान्य दुकानामध्ये वाटप केला जातो, तशा प्रकारे तुम्हाला आता सरकार 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्षामध्ये वाटप करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. परंतु फक्त या 14 जिल्ह्यामध्ये आता हे वाटप होणार आहे. कारण हे 14 जिल्हे काय आहेत तर शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. कोणते 14 जिल्हे आहेत नक्की पहा. आता बघा, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर जालना जिल्हा आहे, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. आता या भागामध्ये जे आता शेतकरी बांधव रेशनधारक कुटुंब राहत असतील त्यांना तुम्हाला रेशनधारक कुटुंबामध्ये तुम्हाला पेन्शन तर तुम्हाला मिळते. तुम्हाला माहीत असेल की रेशन कार्डावरती तुम्हाला पैसे देखील या जिल्ह्यामध्ये मिळतात. परंतु 1 जानेवारी 2026 पासून मोठमोठे निर्णय या जिल्ह्यांसाठी घेण्यात येणार आहे, असं सरकारच्या सूत्रामार्फत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय जवान जय किसान.